बागायती कळवायचं, नुकसान कळवायचं हे काम कृषी विभाग त्यानुसार आपण पंचायत पिकावर डिपेंड असतं. पीक मका पीक असेल तर मका खरीप निवेदन द्या. एक मिनिट घेतो थोडं मोबाईल बाजून घ्या. अनुदान आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे. आमच्या हक्काचा नाही, कुणाच्या बापाचा. संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. बच्चू भाऊ कडू आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बच्चू भाऊ कडू आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कोरा करा, कोरा करा, 7/12 कोरा करा, कोरा करा, कोरा करा. 7/12 कोरा करा. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळालंच पाहिजे. अतिवृष्टीबाधित शेतकरी अनुदान मिळालंच पाहिजे. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे या संदर्भामध्ये या सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं. परंतु सत्तेत आल्यानंतर यापूर्वी आमदार बच्चूभाऊ कडू यांनी आमरण उपोषण केलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही समिती नेमली आणि आम्ही लवकरच कर्जमाफी करू. आता परत एकदा आंदोलन या सरकारच्या विरोधात करावं लागतंय आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे. आज शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. जे ओल्या दुष्काळाचं अनुदान आहे तर ते शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ टाकण्यात यावं. सरकारनं सांगितलं होतं की दिवाळीच्या पूर्वी ओल्या दुष्काळाचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात येईल. परंतु गेलेला पाऊस परत आला, परंतु या सरकारनं अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान टाकलेलं नाही. त्याच्यामुळे या आठवड्याच्या आत आपण येत्या 4 दिवसाच्या आत भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ओल्या दुष्काळाचं अनुदान टाकण्यात यावं अशा स्वरूपाची देखील मागणी या ठिकाणी करण्यात आलेली. जय जवान जय किसान. या सरकारनं शेतकऱ्याला जे निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा 7/12 कोरा 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 करू, पण अद्यापपर्यंत कुठलीही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्याची या ठिकाणी झालेली नाहीये. म्हणून आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मागील 3 दिवसापासून नागपूर या ठिकाणी शेतकरी आंदोलन करतोय. त्या आंदोलनाची कुठल्याही प्रकारची दखल या सरकारनं अद्यापपर्यंत घेतलेली नाहीये. आम्ही समस्त शेतकरी पुत्र भोकरदन जाफराबाद तालुका या ठिकाणून आदरणीय बच्चूभाऊ कडू यांना पाठिंबा म्हणून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. तर या निवेदनाची दखल घेत, बच्चूभाऊ कडू यांच्या मागणींची दखल घेत या सरकारनं तात्काळ शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा आणि आदरणीय बच्चूभाऊ कडू तसेच समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम या सरकारनं केलं पाहिजे. या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला मी या ठिकाणून असं आव्हान करतो, त्यांना असं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की यानंतर शेतकऱ्याचा उद्रेक होईल. हा शेतकरी तुमच्या टाळक्यामध्ये रूम मारल्याशिवाय हाणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या आंदोलनाची गांभीर्यानं दखल घेत या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, समस्त मंत्रिमंडळ, कृषी मंत्री यांनी त्या आंदोलनाची दखल घेत लवकरात लवकर शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा. जय जवान जय किसान. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावं यासाठी शेतकरी नेते बच्चूभाऊ असतील, रविकांत तुपकर असतील, मनोजदादा जरंगे असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून नागपूर येथे सध्या आंदोलन चालू आहे. त्यांच्या आंदोलनाला भोकरदन तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं पाठिंबा म्हणून आम्ही आज तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. निवेदनामध्ये प्रामुख्याने मागणी अशी आहे की शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. तसेच ओल्या दुष्काळाची रक्कम शासनाला जे फसवं पॅकेज 32,000 कोटींचं जाहीर केलं होतं
त्याची दमडीची रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळाली नाही. सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, मात्र दिवाळी होऊन आठवडा उलटला तरी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपयाची रक्कम यांनी खात्यात टाकली नाही. तसेच सरकारनं सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या त्या शेतकऱ्यांना ते एकरी 3 लाख रुपयांची मदत करणार होते. मात्र दुर्दैव असं आहे की सध्या रोजगार आम्ही मनरेगाची कामं 2 महिन्यापासून थांबलेले आहे. 2 लाखाच्या वर सध्या इस्टिमेट तयार होत नाहीये, अंदाजपत्र तयार होत नसल्यामुळं ते काम शेतकऱ्यांचे मंजूर होत नाहीये. त्यामध्ये सिंचन असेल, वृक्ष लागवड असेल, गायगोटे असतील, याचंही सुद्धा 2 लाखाच्या काम मंजूर होत नसल्यामुळं राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी शेतकऱ्यांच्या कामात आणि निधीसाठी खूप मोठी अडचण निर्माण करून ठेवले. त्यामुळं ती अडचण दूर करण्यात यावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे.